अगदी ओठाने सुद्धा खाऊ शकाल इतके मऊसूत असे अजिबात जरासुद्धा गुळाचा पाक न करता छान मऊसूत आणि दाणेदार असे आपण आज तिळाचे लाडू बनवणार आहोत. नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारे अजिबात हाताला चटका न लागता जरासुद्धा गुळाचा पाक न करता अगदी झटपट असे तिळगुळाचे लाडू बनवूया. तर त्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये हे तीळ टाकून मंद आचेवरती याला तीळ तडतडेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा जेणेकरून हे तीळ अगदी छान खुसखुशीत असे भाजले जातील. अधूनमधून सतत असं परतत राहायचं आहे, हलवत राहायचे म्हणजे तीळ सर्व बाजूने छान एकसारखे असे भाजले जातात. याचा छान खमंग सुवास येईपर्यंत तीळ तडतड उडेपर्यंत आपण याला भाजून घेऊयात. तर तीळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. सध्या थंडी चालू आहे तर थंडीमध्ये प्रत्येकाने तिळाचे सेवन केलेच पाहिजे. विशेषतः म्हणजे महिलांच्या ज्या काही छोट्या मोठ्या आरोग्याच्या तक्रारी असतात त्या या तिळामुळे नक्कीच दूर होतात. जसं की तुम्हाला माहीतच आहे की तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे, आयर्न आहे, फायबर्स आहेत, हेल्दी फॅट्स आहे, ज्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. जसे की कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल त्यासाठी तीळ खूपच जास्त फायदेशीर आहेत. तसेच हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा तीळ खूप जास्त फायदेशीर आहेत. बघा इथे आपले तीळ छान तडतड असे उडायला लागलेले आहेत, म्हणजे समजायचं की तीळ आपले अगदी व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि बघा तिळाचा वास सुद्धा छान खमंग असा दरवळायला लागलेला आहे. तीळ छान एकसारखे असे भाजून झालेले आहेत. आता लगेचच आपण तीळ या कढईमधून काढून घेऊया. एका ताटामध्ये हे तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि पसरवून थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. आता तीळ थंड होतात तोपर्यंत आपल्याला सेम याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर सर्व प्रमाण आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले त्याच वाटीने मोजून शेंगदाणेसुद्धा घ्यायचे. सर्व समप्रमाण घ्यायचं आहे. आता शेंगदाणेसुद्धा छान मंद गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण अधूनमधून असे परतत राहायचे जेणेकरून सर्व बाजूंनी छान एकसारखे असे भाजले जातील. पहा याची साल तडकायला लागलेली आहे, म्हणजे आपले शेंगदाणे भाजायला लागलेले आहेत. आणखीन थोडा वेळ आपण याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. जितकं तुम्ही याला लो गॅसवरती भाजून घ्याल तितके शेंगदाणे छान खमंग खुसखुशीत असे भाजले जातात. पहा इथे आपले शेंगदाण्याची साल छान अशी तडकलेली आहे. शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत. असा रंग आलेला आहे. आता आपण लगेचच गॅस बंद करून देऊयात आणि हे शेंगदाणे थंड होण्याकरता काढून घेऊया. शेंगदाणे आपल्याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचे आहेत. पहा याची साल तडकेपर्यंत आपण याला अगदी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तेव्हाच आपल्या लाडूची चवसुद्धा वाढते, त्यामुळे याला असं भाजून घ्या. आता हे पदार्थ थंड होतात तोपर्यंत आपण इथे गूळ चिरून घेऊया. तर इथे मी सुरीच्या मदतीने गूळ चिरून घेत आहे. हवं तर तुम्ही याला फोडून घेऊ शकता किंवा मग किसणीने किसूनसुद्धा घेऊ शकता. सर्व गूळ आपण चिरून घेऊया. तर 1 वाटी तीळ आणि 1 वाटी शेंगदाण्याकरिता इथे मी 1.5 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. तुम्हाला गोड कमी जास्त आवडत असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे थंड झालेले तीळ घ्यायचे आहेत. तर त्या अगोदर 2 चमचे तीळ आपण बाजूला ठेवून देऊया. याचा वापर आपण पुढे करणार आहोत. सर्व तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आता याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत बारीकसर असं नाही वाटून घ्यायचं. मिक्सर चालू बंद करत असं मोठ्याशा आकारामध्ये आपल्याला हे तीळ भरडून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. पहा असं पावडर फॉर्ममध्ये जरासं जाडसर आपण तीळ वाटून घेतलेलं आहे. जास्त तेल सुटेपर्यंत वाटलेलं नाही. आता थंड झालेले शेंगदाणेसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि शेंगदाणेसुद्धा असेच तिळाप्रमाणे जाडसर वाटून घ्यायचं आहे. जास्त तेल सुटेपर्यंत वाटून घ्यायचं नाही. पहा अशा स्वरूपाचं आपण हे शेंगदाणेसुद्धा वाटून घेतलेले आहेत. आता हे वाटून घेतलेले शेंगदाणे लगेचच त्या तिळामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर याला आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर दोन्ही आपण एकसारखं असं वाटून घेतलेलं आहे पहा. आता यामध्ये ना आपल्याला गूळ घालायचा आहे. सर्व प्रमाण एकच वाटीने मोजून घ्या जेणेकरून तुमचे लाडू फसणार नाहीत किंवा तुमचे लाडू अजिबात चुकणार सुद्धा नाही. अगदी छान परफेक्ट मौसूत असे होतील. त्यामुळे सर्व प्रमाण एकाच वाटीने सेम साईजच्या वाटीने मोजून घ्यायचं. गूळ घातला. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे.
आता लगेचच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्स करून घेतलेलं सर्व साहित्य घालायचं आहे. अशा 1-2 बॅचेसमध्ये थोडं करून मिक्सरला दळून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. पहा इथे आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. याला जरासं तेल सुटेल, याचे लाडू बांधता येतील इतपत आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता यानंतर जे उरलेलं साहित्य आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालूयात आणि दुसरी बॅचसुद्धा मिक्सरला बारीक सरळशी वाटून घेऊया. जरासं तेल सुटेल इतपत आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. पहा दुसरी बॅचसुद्धा इथे आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे. सेम कृती वापरून तुम्ही याच्या वड्यासुद्धा बनवू शकता. फक्त आपल्याला हे प्लेटमध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे. याच्या तुम्ही वड्यासुद्धा बनवू शकता आणि लाडूसुद्धा बनवू शकता. आता आपल्याला सुरुवातीला जे आपण 2 चमचे तीळ बाजूला काढून ठेवले होते ते तीळ यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. यामुळे लाडूमध्ये तीळ दिसायला सुद्धा सुंदर दिसतात आणि लाडू पण खूप छान दिसतात. सर्व मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ज्या आकाराचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि पटापटाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. अगदी सहज त्याचे लाडू बांधले जातात. जरासुद्धा जास्त मेहनत लागत नाही. हाताला सुद्धा चटके न बसता, गुळाचा पाक न करता आपण अतिशय झटपट असे 10 मिनिटांमध्ये हे संक्रांती विशेष मौसूत असे तिळगुळाचे लाडू बनवू शकतो. अगदी म्हातारे माणसंसुद्धा ज्यांना दात नाहीत ते सुद्धा अगदी ओठाने हे लाडू खाऊ शकतील इतके मौसूत होतात. पहा लाडूसुद्धा वळायला किती पटकन होतात, अजिबात जास्त वेळ लागत नाही. मस्त गोल गरगरीत असे लाडू बनवून घेऊया. पहा मी या आकाराचा लाडू बनवून घेतलेला आहे. तुम्हाला जितक्या जास्त कमी जास्त लहान मोठा बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता. अगदी सहजच फटाफट असे आपले हे लाडू तयार होतात. कोणतीही तामझाम न करता, कोणतीही पूर्वतयारी न करता, पाक न करता अतिशय झटपट असे लाडू तुम्हीसुद्धा एकदा जरूर बनवून पहा. पहा आपल्या या साहित्यामध्ये मस्त 7-8 लाडू तयार होतात. मध्यम आकाराचे असे मोठे मोठे लाडू 7-8 प्रमाणामध्ये तयार होतात. लहान बनवायचे असतील तर जास्त तयार होतील. तर आपली अशीच तिळगुळाची एक म्हणजे पाकातील तिळगुळाच्या लाडूची रेसिपीसुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आणि एक नवनवीन ट्रिक वापरून मी शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते सुद्धा एकदा नक्की चेक करा. बघा या पद्धतीने ते आपण सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. अगदी महिनाभर टिकणारे आपले इथे हे लाडू तयार झालेले आहेत. बघू शकता लाडू दिसायलाही अतिशय सुंदर दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे अगदी महिनाभर टिकतात आणि खायलासुद्धा खूप जास्त पौष्टिक आहेत. आता पहा हा लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा किती मौसूत असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत. अगदी लहान मुलांपासून म्हातारी माणसं खाऊ शकतील असे आपले लाडू आहेत. फक्त मकर संक्रांतीलाच नाही तर थंडीच्या दिवसांमध्ये एक लाडू खाल्ला तरी भरपूर आपल्या शरीराला याचे फायदे मिळतात. त्यामुळे नक्कीच हे लाडू जरूर बनवून पहा. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग बाय बाय.